युगांतर अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण इतिहास या विषयाचा आता चर्चा करणार आहोत. हिस्ट्री या सेक्शनमध्ये विचारलेले प्रश्न जे आहेत ते आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या आधारित असलेले प्रश्न आपण फ्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक, यामध्ये पहिला प्रश्न आलेला आहे की हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे आणि त्यांचा परिहार व व्यापार विषयी विचार हा 1876 मध्ये प्रसिद्ध झालेला जो ग्रंथ होता याचे लेखक कोण होते हा प्रश्न विचारलेला आहे. आता ऑप्शन बघा, प्राध्यापक रमेश पानसे, त्यानंतर दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त आणि गोपाळ हरी देशमुख. तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे चौघही जे आहेत किंवा हे तीन जे आहेत हे तर रिनाऊन नाव आहेत. ही नावं कोणाची आहेत? आर्थिक विषयावर किंवा आर्थिक स्थितीवर टिप्पणी करणारे हे भारतीय विशेषज्ञ होते. ठीक, ब्रिटिश काळातल्या आर्थिक स्थितीवर टिप्पणी यांनी केली होती. यामध्ये दादाभाई नौरोजींना तुम्ही ओळखता ड्रेन ऑफ वेल्थ थ्योरीसाठी. प्रोफेसर रमेशचंद्र दत्त किंवा रोमेशचंद्र दत्त जे होते हे देखील यांनी देखील काय केलं होतं की अर्थविषयक परिस्थितीवर टिप्पणी केली होती. आणि गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल आयोगाने याआधी देखील एक प्रश्न विचारलेला आहे, लक्ष्मी विलायतेस चालली है ना. लक्ष्मी विलायतेस चालली हे त्यांचं जे कथन होतं हे कोणत्या ग्रंथातून आलेलं होतं? लक्ष्मीज्ञान या ग्रंथातून आलं होतं. लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ कधी लिहिलेला आहे? 1949 ला. ठीक, 1949 ला त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. त्याआधी 1848 ते 1850 च्या दरम्यान त्यांनी काय लिहिलं होतं? शतपत्र लिहिली होती. 1848 ते 1850 च्या दरम्यान त्यांनी शतपत्रे लिहिली होती आणि शतपत्रांच्या माध्यमातून देखील त्यांनी भारताच्या तत्कालीन परिस्थितीवर ताशेरे ओढण्याचं कार्य केलं होतं. ठीक, आणि मग याच अनुषंगाने गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून देखील ओळखतो, यांनीच हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. ठीक, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे आणि त्याचा परिहार व व्यापार विषयी विचार हा ग्रंथ त्यांनी 1876 ला लिहिलेला आहे. आणि मग जेव्हा हे सगळं कार्य सुरू होतं तेव्हा मग काही लोकांचं असं म्हणणं होतं किंवा काही विचारकांचं असं म्हणणं होतं की लोकहितवादी यांच्या प्रेरणास्थानी दादाभाई नौरोजी आहेत. दादाभाई नौरोजींच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी इकॉनॉमीवर अशा प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. सो प्रोफेसर पानसे जे होते, प्राध्यापक रमेश पानसे जे होते, यांनी हे मत खोडून काढलेलं आहे. ठीक आहे, यांनी हे मत खोडून काढलेलं आहे की लोकहितवादींनी दादाभाई नौरोजींकडनं प्रेरणा घेतली होती. नाही, लोकहितवादींनी दादाभाई नौरोजींच्या खूप आधी ग्रंथ लिहिला होता लक्ष्मीज्ञान. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं लक्ष्मी विलायतेस चालली आणि मग 1876 ला लिहिला होता हा ग्रंथ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? गोपाळ हरी देशमुख. ठीक, सो अशा प्रकारे तुम्हाला आयोगाच्या सारखे प्रश्न इथे विचारलेले आहेत. त्यानंतर मग हा प्रश्न विचारलेला आहे की 20व्या शतकाच्या आरंभी डॅश व डॅश ही शहरं मँचेस्टरची प्रतिस्पर्धी बनली. आता 20व्या शतकाच्या आरंभी झालं काय होतं की चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे झालं काय की मुंबईमध्ये देखील प्लेग पसरला होता. चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि मुंबईमध्ये प्लेग यामुळे झालं हे की सूत किंवा कॉटनचं जे निर्यात काम होतं हे थोडंसं खालावलं होतं. ठीक आहे, आता यामुळे विणकामाकडे मात्र जास्त कल व्हायला लागला. ठीक, विणकामाकडे जास्त कल व्हायला लागला आणि कच्चा कापूस किंवा कापसाची निर्यात थोडीशी मंदावलेली तुम्हाला दिसते. मग या वेळेला अहमदाबाद आणि मुंबई ही शहरं जी होती ही विशेषतः व्यापारी शहरं म्हणून उदयाला आली होती आणि मग मँचेस्टरची प्रतिनिधी बनली होती. ठीक, मँचेस्टरची प्रतिनिधी बनली होती. आता या काळातले जे कार्यकर्ते किंवा या काळातले जे बेसिकली व्यापारी वर्ग जो होता यामध्ये कोण कोण होते? जमनालाल बजाज होते, त्यानंतर वाडीलाल मेहता होते, सॅम्युअल ऑरन होते, लाला शंकरलाल होते. सो हे होते ज्यांनी व्यापारी किंवा मोठे व्यवसायी म्हणून कार्य केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. हे स्वातंत्र्य संघर्षात देखील सामील झाले होते, कधी हे जेलमध्ये देखील गेले, तुरुंगातही जाताना तुम्हाला हे बघायला मिळाले. सो अशा प्रकारे मँचेस्टरला प्रतिस्पर्धी बनलेली जी शहरे होती ही होती अहमदाबाद आणि मुंबई. या दोन्ही प्रश्नांचं, मागच्या प्रश्नाचं, या प्रश्नाचं आणि पुढच्या सगळ्या म्हणजे 4-5 प्रश्नांचा जे सोर्स आहे तो काय आहे? YCMOU चं पुस्तक आहे. ठीक, YCMOU च्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. ठीक आहे, याच्यानंतर मग पुढचा प्रश्न हा आहे, 1936 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच महाराष्ट्रातील फैजपूर येथे भारतीय किसान सभेचे जे दुसरं अधिवेशन भरवण्यात आलं होतं त्याचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषवलं होतं? हा एक प्रश्न विचारलेला आहे. सो 1936 ला लखनौला भारतीय किसान सभेची स्थापना झाली है ना. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली.
स्वामी सहजानंद सरस्वती यांनी याची स्थापना केली होती. पंडित नेहरू, राम मनोहर लोहिया, त्याच्याचबरोबर सोहनसिंग जोश, इंदुलाल प्रकाश किंवा इंदुलाल पाठक, त्यानंतर जयप्रकाश नारायण, मोहनलाल गौतम, कमल सरकार, सुधीर प्रामाणिक असे जे लोक होते हे सगळे या अधिवेशनाला उपस्थित होते. म्हणजे लखनौच्या या अधिवेशनाला सगळे उपस्थित असलेले तुम्हाला बघायला मिळतात. आणि त्याला जोडूनच मग फैजपूर अधिवेशन झालं होतं. आणि फैजपूर अधिवेशनात काय झालं होतं, मनमाड ते फैजपूर, है ना, मनमाड पासून फैजपूर पर्यंत 200 मैलांची पायी यात्रा काढली होती शेतकऱ्यांची. हे लक्षात ठेवा. आता दांडी यात्रेबद्दल तर तुम्हाला लक्षात राहतं, मनमाड ते फैजपूर ही यात्रा कधी काढली होती, दुसऱ्या अधिवेशनाच्या वेळेला, अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या वेळेला 200 मैलांची यात्रा काढण्यात आली होती. आणि मग या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं, तर अध्यक्षपद भूषवलं होतं NG रंगा यांनी, है ना. NG रंगा यांनी या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. तर पंडित जवाहरलाल नेहरू, शंकरराव देव, मानवेंद्रनाथ रॉय, आचार्य नरेंद्र देव, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, मीनू मसानी, युसुफ मेहर अली आणि बंकिम मुखर्जी या सगळ्यांनी काय केलं होतं, शेतकऱ्यांचं स्वागत केलं होतं. ठीक, याचा देखील सोर्स YCMOUचं पुस्तक आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा एक प्रश्न आहे जो मला वाटला की तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर 1920 मध्ये स्थापित झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं अध्यक्षपद कोणी कोणी भूषवलं होतं किंवा कोणकोणत्या नेत्यांनी भूषवलं होतं. आता हा जो प्रश्न आहे पहिले तर हे लक्षात ठेवाल की 1920 ला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची देखील स्थापना झाली होती. त्यानंतर मग 1918 ला तुम्हाला माहिती आहे अहमदाबाद सत्याग्रह केला होता गांधीजींनी. आणि यावेळेला अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना गांधीजींनी केली होती. 1918 ला गांधीजींनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. हे वाक्य लक्षात ठेवा. ठीक. त्यानंतर 1918 ते 20 मध्ये मग विविध ठिकाणी भारतात कानपूरला, कलकत्त्याला, त्याच्याचबरोबर जमशेदपूरला, अहमदाबादला, मुंबईला, सोलापूरला अशा प्रकारे संप घडून आणले होते. म्हणजे कामगारांचे भरपूर संप झाले होते. आणि त्यानंतर 1918 ला मद्रासमध्ये मद्रास लेबर युनियनची स्थापना केली होती BP वाडिया यांनी. म्हणजे जर कामगार चळवळीबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर हे काही फॅक्ट आहेत जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ठीक. यानंतर नारायण मल्हार जोशी, लाला लाजपतराय, जोसेफ बाप्टिस्टा, त्याच्याचबरोबर दिवाण चिमणलाल, है ना, दिवाण चिमणलाल यांच्या पुढाकारातून 1920 ला अखिल भारतीय कामगार संघटनेची स्थापना झाली होती किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक ची स्थापना झाली होती. ठीक. आणि मग लाला लाजपतराय जे होते हे यांचे पहिले अध्यक्ष होते. आता हे तर सर्वविद आहे की लाला लाजपतराय पहिले अध्यक्ष होते आयटकचे. आणि त्याच्यानंतर मग पंडित जवाहरलाल नेहरू, चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस यासारख्या नेत्यांनी देखील आयटकचं अध्यक्षपद भूषवलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. सो या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ठीक. वरील सर्व हे आहे याचं उत्तर. त्यानंतर मग इथे विचारलेलं आहे की खालील घटनांचा योग्य क्रम लावा. खालील घटनांचा योग्य क्रम लावा हा प्रश्न इथे विचारलेला आहे. सो स्वालीचं युद्ध कधी झालेलं आहे, 1612. बेदराचं युद्ध 1759. श्रीरंगपट्टणमचं युद्ध, आता श्रीरंगपट्टणमचा तह जो झाला आणि श्रीरंगपट्टणमचं युद्ध म्हणजे चौथं युद्ध है ना, ज्यात टिपू सुलतान मारला गेला होता किंवा त्यांचा मृत्यू झाला होता, हे झालं होतं 1799 ला. ठीक. त्यानंतर श्रीरंगपट्टणमचा तह जो झाला होता हा कधी झाला होता, हा झाला होता तिसऱ्या युद्धाच्या वेळेला. सो श्रीरंगपट्टणमचा तह झाला होता 1790 ला. ठीक आहे. आणि श्रीरंगपट्टणमचं युद्ध ज्यात टिपू सुलतान मारला गेला होता हे युद्ध झालं होतं 1799 ला. ठीक आहे. आणि बक्सरचं युद्ध झालं होतं 22 ऑक्टोबर 1764 रोजी. सो आता जर यांचा क्रम लावायचा असेल तर कसा लावता येईल आपल्याला, सगळ्यात पहिले कोण येणार, म्हणजे हे एक ऑप्शन येऊ शकतं आणि हे एक ऑप्शन येऊ शकतं. ठीक. त्यानंतर मग कोण येणार, म्हणजे हे एक ऑप्शन येऊ शकतं आणि हे एक ऑप्शन येऊ शकतं. मग आहे काय, ड. ठीक. म्हणजे हे आहे तुमचं उत्तर. 4th इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. फाईन. त्यानंतर इथे याल की साहिब खान, कादिर बक्ष, नाथू है ना किंवा इतर यांचा प्रश्न बघून घ्या. साहिब खान, कादिर बक्ष, नाथू, त्यानंतर बापू पेंढारी हे सगळे कोणाच्या सैन्यात सेवारत होते, अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने आधी देखील विचारलेला आहे. सो हे सगळे कोणाच्या सैन्यात सेवारत होते, होळकरांच्या सैन्यात होते. ठीक आहे. होळकरांच्या सैन्यात हे सेवारत
होते, हे पेंढारी होते. त्यानंतर वर्णनावरून व्यक्ती ओळखणारा प्रश्न इथे विचारलेला आहे की या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत, पहिली गोष्ट तर हे गव्हर्नर जनरल आहेत, ठीक, यांच्या कारकिर्दीत नागरिक विधी संहिता, भारतीय दंड संहिता, फौजदारी विधी संहिताची निर्मिती भारतीय परिषद अधिनियम 1861 ने झाली होती. ठीक आहे. सो नागरिक विधी संहिता कधी पारित झालेला आहे? नागरिक विधी संहिता पारित झालेला आहे 1859 ला, 1859 ला. भारतीय दंड संहिता कधी पारित झालेला आहे? 1860 ला. ठीक. आणि फौजदारी विधी संहिताची निर्मिती झालेली 1861 ला. ठीक आहे. त्याच्याच बरोबर भारतीय परिषद अधिनियम 1861 देखील याच वेळेला पारित झाला. 1861 मध्ये बॉम्बे हायकोर्ट ऍक्ट पारित झाला आणि पूर्ण देशात एका प्रकारची दंड संहिता लागू झाली होती. ठीक आहे. भारतात पहिल्यांदाच आयकर लावला गेला, ज्याला ब्रिटिश अर्थशास्त्री विल्सन यांनी प्रस्तुत केला होता. ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे, या प्रश्नाच्या पर्यायांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला या पर्यायातून अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. ठीक आहे. या अनुषंगाने हा प्रश्न निर्माण केलेला आहे. आता करंट अफेअर्स मध्ये जे IPC CRPC आहे त्यांची नावं बदलली, त्यांच्या सेक्शनचे क्रम देखील बदललेले आहेत. सो हा इथून येणारा जो प्रश्न की हे कधी कधी सगळे पारित झाले होते, एक तर हे लक्षात ठेवा. दुसरं, लॉर्ड कॅनिंगच्या वेळेला हे ऍक्ट बेसिकली निर्मित झाले होते. ठीक. त्याच्याच बरोबर भारतात पहिल्यांदा आयकर कधी लावला गेला होता? 1860 ला. ठीक. 1861 ला लावला गेला होता आणि ज्याला ब्रिटिश अर्थशास्त्री विल्सन यांनी प्रस्तुत केलं होतं. मग या सगळ्या घटना कोणाच्या वेळेला झाल्या होत्या? लॉर्ड कॅनिंगच्या वेळेला झाल्या होत्या. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की लॉर्ड कॅनिंग तर व्हाईसरॉय होता, मग गव्हर्नर जनरल का म्हटलं? तर तुमच्यासाठी एक सेशन ऑलरेडी यूट्यूबवर मी तयार करून दिलेला आहे, व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल मध्ये असलेला फरक. ठीक आहे. जेव्हा गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह कार्य करणार, एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय की कार्यपालिकेची कार्य करणार, तेव्हा तो गव्हर्नर जनरल म्हणून काम करणार. आणि जेव्हा करार, मदार किंवा कोणत्याही प्रकारचे तह करायचे असतील तेव्हा राणीचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा तो आपल्या भारतीय शासकांशी वार्तालाप करणार किंवा राणीचा आदेश पालन करण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करणार, तेव्हा हा व्हाईसरॉय म्हणून कार्य करणार. ठीक. मग हे सगळं जे तुम्हाला इथे दिसतंय हे काय आहे? एक्झिक्युटिव्ह कार्य आहेत, म्हणून याला गव्हर्नर जनरल म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो अशा प्रकारे लॉर्ड कॅनिंग याचं उत्तर असणार आहे. यानंतर वृत्तपत्र आणि संपादक यांची कोणती जोडी योग्य प्रकारे जुळली नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता इथे इंडिपेंडंट न्यूजपेपर होता मोतीलाल नेहरूंचा, ज्ञानप्रबोधिनी नवीनचंद्र राय, त्यानंतर संदेश ब कोल्हटकर आणि अखंड भारत भाई महादेवराव बागल यांचा होता. ठीक. सो सगळ्या जोड्या ज्या आहेत या योग्य प्रकारे जुळलेल्या आहेत, त्यामुळे 4 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर याल खाली दिलेल्या संस्था, परिषदा यापैकी खालीलपैकी कोणी स्थापित केल्या होत्या हा प्रश्न विचारलेला आहे. सो औद्योगिक परिषद, सबसज्जांची परिषद, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ आणि वक्तृत्वोत्तेजक मंडळ, त्यानंतर विधवा विवाहोत्तेजक मंडळ. कोण असणार आहे? महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी हे सगळं स्थापन केलं होतं. सार्वजनिक सभा यांची स्थापना होती. त्या व्यतिरिक्त अजून कोणता होता? सार्वजनिक सभा यांची स्थापना होती. या व्यतिरिक्त होते फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, रे म्युझियम. हे सगळं महादेव गोविंद रानडे किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेलं बघायला मिळतं. त्यानंतर इथे हा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, उठावांमधून एक प्रश्न तरी असतोच है ना. 1857चा उठाव असेल किंवा 1857च्या आजूबाजूला झालेले इतर उठाव असतील, आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हा एक प्रश्न तुम्हाला असतोच नेमका. मग इथे विचारलेलं आहे की निजामी प्रदेशातील उठाव, त्रिमूर्तींचे बंड, सावंतवाडीकरांचे बंड आणि पेठेतला उठाव यांच्या जोड्या लावणं विचारलेलं आहे. ठीक. सो हंसाजी नाईक हटकर, भाऊ खरे, त्यानंतर चिमणाजी जाधव, आत्माराम चौकेकर आणि भगवंतराव निळकंठराव हे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसत आहेत. सो जर बघितलं तर सर्व जोड्या पुन्हा एकदा योग्य जुळलेल्या आहेत, म्हणजे 1 2 3 4 ला 1 2 3 4 ऑप्शन्स बरोबर मॅच होत आहेत. हे लक्षात ठेवायचं, हे प्रश्न विचारलेले आहेत. हा प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे है ना. हंसाजी नाईक हटकर याला हटकरांचा उठाव देखील म्हटलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर यापुढे
की लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानची स्थापना कोणी केली होती? हा एक प्रश्न विचारलेला आहे की लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान यांची स्थापना कधी केली होती. अच्छा, या प्रश्नावर जायच्या आधी आपण इथे बघून घेऊया निजामी प्रदेशातला उठाव कधी झाला होता? 1818 ला. 1818 ला हा उठाव झाला होता. त्यानंतर त्रिमूर्तींचे बंड झाले होते 1839 ला. कोळ्यांचा जो उठाव होता, कोळ्यांच्या उठावांशी संबंधित हा त्रिमूर्तींचा बंड तुम्हाला बघायला मिळतो. 1839 ला झालेला हा बंड आहे. त्यानंतर सावंतवाडीकरांचे बंड कधी झाले होते? 1817 ला. 1817 ला हे बंड झालेले आहेत. आणि 1857 ला तुम्हाला पेठचा उठाव किंवा भगवंतराव निळकंठराव यांनी केलेला उठाव तुम्हाला नाशिकचा बघायला मिळतो. ठीक. त्याच्यानंतर याल पुढे की लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानची स्थापना कोणी केली होती? सो सिंगारवेलू चेट्टीयार यांनी केली होती. एक वृद्ध वकील होते हे, है ना. आणि त्याच्याचबरोबर 1 मे 1923 रोजी यांनी या लेबर पार्टीची किंवा लेबर किसान पार्टीची स्थापना केली होती. 1 मे 1923 रोजी वयस्कर वृद्ध वकिलांनी ही स्थापना केली होती. त्याच्याचबरोबर इंडियन सोशलिस्ट लेबर पार्टी याची स्थापना त्यांनी 16 सप्टेंबर 1924 रोजी केली होती. कोणी केली होती? श्रीपाद अमृत डांगे. 1924 ला श्रीपाद अमृत डांगे यांनी इंडियन सोशलिस्ट लेबर पार्टीची स्थापना केली होती. ठीक आहे. त्यानंतर सिंगारवेलू चेट्टीयार यांच्या लेबर किसान पार्टीचा जे पत्रिका होती, है ना, ती कोणती होती? सो लेबर किसान राजपत्र. ठीक. लेबर किसान राजपत्र ही पत्रिका होती जी यांची होती. लेबर किसान राजपत्र. फाइन. ही पत्रिका यांची असलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे हा. आता महात्मा फुले किंवा इतर समाज सुधारक यांच्यावर आयोग एक प्रश्न नक्की विचारतो. सो महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या संस्थांपैकी पुढील कोणती संस्था आहे ही विचारलेली आहे. म्हणजे कोणत्या संस्था महात्मा फुलेंनी स्थापित केल्या होत्या हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक. मग मंडळ ही जी संस्था आहे ही स्थापन केलेली आहे कोणी? महात्मा फुलेंनी. का केली होती? अस्पृश्यांना विद्या प्रदान करण्यासाठी ही स्थापना केली होती. ही संस्था स्थापन केली होती. ठीक. मंडळ. त्यानंतर अनार्य दोष परिहार समाज हे कोणी केलं होतं? गोपाळ बाबा वलंगकर. हे केलं होतं गोपाळ बाबा वलंगकर यांनी. 1893 ला दापोलीला याची स्थापना झाली होती. आणि यांचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो कोणता आहे? विटाळ विध्वंसन. ठीक. विटाळ विध्वंस हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ तुम्हाला पाहायला मिळतो गोपाळ बाबा वलंगकर यांचा. त्यानंतर सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज याची स्थापना 1904 ला शिवराम जानबा कांबळे यांनी केली होती. ठीक. त्यानंतर अस्पृश्यता निवारक परिषदेची स्थापना कोणी केली? बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केली होती. पहिली परिषद झाली 23 मार्च 1918 ला. मुंबईला परिषद झाली होती. आणि मुंबईला ही जी पहिली परिषद झाली त्याचं अध्यक्षत्व कोणी भूषवलं होतं? सयाजीराव महाराजांनी, है ना. म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराजांनीच याचं अध्यक्षत्व देखील भूषवलं होतं. सो उत्तर काय असणार आहे? फक्त अ याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे याल. मध्ययुगीन काळात हौस खास, हजारखंबा महल, 7 जमातखाना मस्जिद, अलई मिनार ही स्थापत्य कोणत्या काळात बांधली गेलेली बघायला मिळतात? सो कोणाच्या काळात बांधली गेलेली असणार आहेत? ही बघा. इल्तुतमिशचा काळ कोणता होता हे पहिले ऐकून घ्या. 1210 ते 1236 हा काळ होता इल्तुतमिशचा. इल्तुतमिश नंतर रझिया सुलताना 1236 ते 1240. ठीक आहे. आणि टेक्निकली इल्तुतमिशच्या काळात कशाचं बांधकाम पूर्ण झालं होतं? कुतुब मिनारचं. कुतुबुद्दीन ऐबकने ज्याचा पाया रचला होता, है ना, असं कुतुब मिनार याचं बांधकाम कोणाच्या काळात पूर्ण झालं? इल्तुतमिशच्या. म्हणजे यामध्ये तुम्हाला इल्तुतमिश दिसत नाहीये जो प्रश्न आहे, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. ठीक. अलाउद्दीन खिलजीच्या काळात अलाई मिनार, हौज खास, हजारखंबा महल, सातू, त्यानंतर जमातखाना मस्जिद हे सगळं तयार झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. सो अलाउद्दीन खिलजीचा कार्यकाळ जो होता हा कशासाठी प्रसिद्ध आहे? बाजार सुधारणा, सैन्य सुधारणा, प्रशासन आणि आर्किटेक्चर. फाइन. मग त्यातून आर्किटेक्चरचा प्रश्न विचारलेला आहे. मग अलाउद्दीन खिलजीचा काळ कोणता होता? 1296 ते 1316. 1296 ते 1316 हा होता
अलाउद्दीन खिलजीचा कार्यकाळ. याने सिरी येथे एक नवीन राजधानी देखील उभारली होती. ठीक, मग याच सारखा एक प्रश्न अजून काय विचारला जातो, तुम्हाला वंशांचे क्रम लावायला विचारले जातात. मग हे क्रम लक्षात ठेवायचे, गुलाम, खिलजी, तुगलक, सय्यद, लोदी. बरं, GKTSL हे आहे यांचा क्रम. मोहम्मद बिन तुगलकच्या काळात तुम्हाला माहिती आहे की सुधारणांसाठी किंवा प्रयोगासाठी याचं कार्य तुम्हाला पाहायला मिळतं. मग प्रयोग कोणते कोणते, गंगा यमुना दोआबमध्ये कर लावणं, कर वृद्धी, त्यानंतर दौलताबादला राजधानी ट्रान्सफर, करन्सी चेंज करणं किंवा टोकन करन्सी चालवणं, खोरासानचं अभियान आणि कराचीचं अभियान. ठीक, सो असे 5 प्रयोग याने केलेले तुम्हाला बघायला मिळतात. आणि मोहम्मद बिन तुगलकचा कार्यकाळ कोणता आहे, 1325 ते 1351. 1325 ते 1351चा काळ तुम्हाला मोहम्मद बिन तुगलकचा काळ म्हणून बघायला मिळतो. बलबनचा काळ तुम्हाला पाहायला मिळतो 1266 ते 1286. 1266 ते 1286चा काळ जो आहे हा बलबनचा काळ तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, सो उत्तर काय असणार आहे, उत्तर असणार आहे अलाउद्दीन खिलजी. अलाउद्दीन खिलजी. बघा, तुम्हाला जे मिडिवल इंडियाचे प्रश्न असतात ते खूप कमी असतात आणि आले तर प्रशासन किंवा आर्किटेक्चर यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर याल पुढे विजयनगर साम्राज्यातील वंश योग्य क्रमाने लावायचे आहेत. मग संगम, तुलुव, सलुव आणि अरविडू. सो संगम वंशाची स्थापना कोणी केली होती, हरिहर बुक्का. कधी केली होती, 1336 पासून ते 1485 पर्यंत तुम्हाला संगम वंश कार्यरत असताना बघायला मिळतो. हरिहर आणि देवराय. ठीक, हरिहर आणि बुक्का या दोघांनी केलेली ही स्थापना. मग सलुव वंशाची स्थापना कधी झाली होती तर 1485 ते 1505 ना, म्हणजे हे आहे सेकंड नंबरला, हे आहे सेकंड नंबरला. बरं, त्यानंतर तुलुव वंशाची स्थापना कधी झाली होती 1505 ते 1570. हे कधी झालेलं आहे 1505 ते 1570, म्हणजे हा 3 नंबरला आहे. मग तुलुव वंशातला सगळ्यात योग्य किंवा सगळ्यात महत्त्वपूर्ण शासक म्हणून तुम्ही कोणाला ओळखता, कृष्णदेवराय. कृष्णदेवराय यांना ओळखलं जातं. फाईन. आणि यांचे 2 ग्रंथ जे प्रसिद्ध आहेत ते कोणते आहेत, जांबवंती कल्याणम आणि आमुक्तमाल्याद. आमुक्तमाल्यादची भाषा आहे तेलुगू. ठीक, आणि त्याच्याच बरोबर जांबवंती कल्याणमची भाषा आहे संस्कृत. फाईन. हे 2 ग्रंथ यांच्या काळातले गाजलेले ग्रंथ ओळखले जातात जे यांनी स्वतः लिहिले होते. आणि अष्टदिग्गज कृष्णदेवरायांच्या दरबारात होते. म्हणजे तुम्ही जर चंद्रगुप्त सेकंड बघितला किंवा अकबर पाहिला तर काय बघायला मिळतं, नवरत्न. यांच्या दरबारात कोण होते, अष्टदिग्गज होते. फाईन. त्यानंतर अरविडो वंशाचे जो कार्यकाळ आहे तो कोणता असणार आहे, 1570 ते 1650. ठीक आहे, 1570 ते 1650 हा काळ आहे अरविडो वंशाचा. सो आता या आधारावर जर यांचा क्रम लावला तर याचं उत्तर काय येणार आहे, अ क ब ड. अ क आणि ब ड हे यांची उत्तरं असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर मग प्राचीन भारताच्या इतिहासात तुम्हाला पुन्हा प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारलेला आहे की अश्वारोही, छत्रधारी, चक्रविक्रम प्रकारची सर्वात प्रथम रजत नाणी कोणी चालवलेली आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. सो इथे तुम्हाला एक हिंट देखील दिलेली आहे, चक्रविक्रम. विक्रमादित्य ही पदवी कोणाची होती, विक्रमादित्य पदवी होती चंद्रगुप्त द्वितीयची, है ना. समुद्रगुप्ताची नाणी कोणती कोणती होती, गरुड प्रकार, वराह प्रकार, है ना. त्यानंतर जहाज किंवा वीणा वादन प्रकार, अश्वमेध यज्ञ करताना दाखवलेला राजा, अशा प्रकारची 6 नाणी तुम्हाला बघायला मिळतात जी समुद्रगुप्ताची होते. फाईन. त्यानंतर चंद्रगुप्त प्रथम याची नाणी कोणती होती, विवाह प्रकारची नाणी किंवा राजा राणी प्रकारची नाणी जी होती ही चंद्रगुप्त प्रथमची होती. चंद्रगुप्त प्रथमच्या नाण्यांवर कुमारदेवीचे फोटो पाहायला मिळालेले आहेत. हे राजा आणि राणी या दोघांचेही फोटो त्या नाण्यांवर होते. ठीक, आणि कुमारगुप्त जे होते यांनी रजत नाणी चालवली जी तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, सो अशा प्रकारे हिस्ट्रीचं डिस्कशन इथे संपलेलं आहे.